हॅलो फ्रेंड्स. तर आज होता रविवार आणि बाईची हट्ट लागली होती बाहेर चला बाहेर चला म्हणून. तर आम्ही निघालो आहे जनुन्याला रेणुका देवीच्या मंदिरात आणि नेमकं जेवण करायला बसलो आहे, पण ते म्हणत की चला आपण मंदिरातच जेवण करू, म्हणून मी सर्व टिफिन वगैरे सर्व सोबत घेतला आहे. आणि हा आहे जनुना जाण्याचा रस्ता मंदिराकडे. तर बघा किती मस्त हे झाडं, वडाच्या पारंब्या वगैरे लटकलेल्या आहेत. नंतर मी मंदिरात पोहोचली आणि दर्शन वगैरे घेतलं आणि जे काही मनातली इच्छा आहे ती तर मी मागितलीच. आता ते देवी करते पूर्ण नाही करत ते बघू, पण आपली आस्था भक्ती तशीच राहणार आहे. आणि मग नंतर हे रेणुका देवीचं मंदिर बघून झालं आणि थोडे फोटोशूट वगैरे करून घेतले आम्ही. नंतर मग भूक लागली होती कारण की आम्ही घरून जेवण न करताच आलेलो होतो. नंतर मग आम्ही डब्बा आमची सेटअप केले आणि जेवण करायला बसले. जेवणामध्ये वरण भात आणि भरले कारल्याची भाजी आणली होती. नंतर फुल असं टाईटचं जेवण करून मग आम्ही पाळणे खेळायला गेलो आहे. तिथंच मंदिराजवळ हे पाळणे आहे, 2-3च आहे. शांत वातावरण होतं, खूप छान असं वातावरण होतं. आणि सुट्टीच्या दिवशी का होईना पण थोडंसं तरी घराच्या बाहेर यायला पाहिजे, कारण की तेवढंच आपला मूड फ्रेश होतो आणि छान असं वाटतं, मोकळं वाटतं. घरातल्या घरात कोंडून काय तेच आपलं कामं करणं रोज. तर अशा प्रकारे. आणि बघा रियाच्या पप्पांनी खूप चांगले असे झोके घेतले, कारण की पाळणे एवढे मजबूत होते की त्याच्यावर लहान लेकरच नाही तर मोठे लेकरही बसू शकत होते. आणि इकडे यांचे पाळणे खेळणं, नंतर तिचं सीसॉ खेळणं. नंतर आम्ही मग नंतर तलावाकडे गेलो आणि जणवण्याचंच तलाव तिचं तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये माझ्या बघितलं असेल. छान तलाव आहे आणि सुट्टीच्या दिवशी इथं खूप गर्दी राहतं, कारण की फोटोशूट वगैरे आणि पोहायला मुलं येतात. आम्ही थोडा वेळ पाय टाकून बसलो आहे तलावामध्ये. आणि एवढं हे मोठं तलाव, त्याच्यामध्ये असं थंडगार हे पाणी आणि खूप भारी वातावरण होतं. बाजूला तिकडे मुलं आंघोळ करत होते म्हणून आम्ही इकडेच बसलेलो. आणि छान वाटत होतं, खूप मस्त शांत वातावरण होतं. पाण्याला बघून भीती वाटत होती, पण पाहिजे ना थोडा टाईम असाच मोकळा स्पेंड करायला. आणि खूप मुलं अशी एवढं डेंजर पोहत होते की त्यांनी या टोकापासून तर डायरेक्ट त्या टोकापर्यंत ते मुलं पोहत गेलेले. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, खूप बारीक आहे ते डोकं. नंतर मग आम्ही शंख वगैरे जमा केले रियानी मिनी आणि घरी निघालो आम्ही. तर घरी निघतानाही थोडेसे व्हिडिओ शॉट केले आणि नंतर मग असा हा रस्ता पार केला आणि मग अजून त्या पारंब्याजवळ आम्ही फोटो वगैरे काढले आणि पारंब्याला झोके घेतले आणि मग थोड्या वेळाने घरी निघालो. चला बाय, टेक केअर.